महाराष्ट्रातील प्रत्येक बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने आज आपल्या समोर मांडलेली आहे आणि प्रत्येक बांधकाम कामगाराला ही जी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे हे कळणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही 2025 मध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही आता फॉर्म भरणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्र सरकारने आपलं जे काही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याला हाताशी घेऊन कामगारांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्यांचा जो काही स्कूल कॉलेजचा खर्च आहे तो संपूर्ण खर्च निघण्यासाठी आता एक सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामध्येच महाराष्ट्रातील रहिवासी बांधकाम कामगारांना आता मंडळाकडून जाहीर आनंदाची बातमी आलेली आहे. आता बांधकाम कामगारांना त्यांचं जे मुलांचं शिक्षण आहे त्यासाठी एकही रुपये द्यायची गरज नाही. कारण महाराष्ट्र सरकारने एक अशी नवीन योजना आणलेली आहे. ही योजना खूप दिवसांपासून चालू आहे, पण यापैकी 99 ते या ठिकाणी 80% कामगारांना या योजनेबद्दल माहितीच नाही आणि ते अजूनही या योजनेचा लाभ घेत नाही आहेत. तर जे काही बांधकाम कामगारांकडे त्यांचं स्मार्ट कार्ड आहे, म्हणजेच बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळालेलं त्यांचं जे काही कामगार कार्ड आहे त्याचं रिन्युअल चालू आहे. तर अशा कामगारांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे जर तुमचं रिन्युअल संपलं असेल तर लवकरात लवकर रिन्युअल करून घ्या. जर तुम्हाला 1 रुपयामध्ये कसं रिन्युअल करायचं याविषयी माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या चॅनलवरती या अगोदर या संदर्भातील संपूर्ण प्रोसेसचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. आणि ज्या कामगारांकडे अजूनही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत या ठिकाणी कामगार कार्ड नाही, त्यांनी काढायला टाकले किंवा अजूनही मिळालं नाही, तर त्यांनी लवकरात लवकर ते कार्ड घ्या की जेणेकरून आता ही जी काही तुम्हाला मंडळाकडून जाहीर आनंदाची बातमी आली आहे या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे लवकरात लवकर आपलं रिन्युअल किंवा नवीन कार्डचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या. कारण 2025चे जे काही स्कॉलरशिपचे फॉर्म आहेत ते जून महिन्यापासून सुरू झालेले आहेत आणि मार्च 31 पर्यंत चालू राहणार आहेत. त्यानंतर हे फॉर्म भरायची मुदत संपणार आहे. त्यामुळे होता होईल तेवढं लवकरात लवकर कागदपत्रे गोळा करा आणि फॉर्मची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी सुरुवात करा. तर आता याविषयी आपल्याला अजून काय माहिती आहे आपण ते जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही लाईक करून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की चॅनलवरती येत असणारा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आता महाबीओसीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला काय नवीन नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 यासाठी नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजेच 2025-26 आता तुमचा विद्यार्थी किंवा तुमचा मुलगा पाल्य आता 12वी मध्ये असेल किंवा आता 11वी मध्ये गेला असेल जून महिन्यानंतर किंवा फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, इंजिनिअरिंगला, फार्मसीला जर तो आता जून महिन्यानंतर गेलेला असेल तर त्याचा आता शैक्षणिक वर्ष 2025-26 हे चालू झालेलं आहे. आणि या चालू वर्षाची जी काही स्कॉलरशिप आहे त्याला कॉलेजकडून तर स्कॉलरशिप मिळणारच आहे, पण या आपल्या कामगार मंडळाकडून देखील त्याला जेवढी काही स्कॉलरशिप त्याची स्कीम असणार आहे ती असो E01 ची असेल, E02 ची असेल अथवा E06 पर्यंत असेल, हे संपूर्ण स्कीमची जी काही फॉर्म भरण्याची किंवा नवीन शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्याची या ठिकाणी प्रक्रिया प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि लवकरात लवकर तुम्हाला या प्रक्रिया प्रोसेस सुरू झाली असून लाभ वितरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजेच कामगार योजनेअंतर्गत जून महिन्यापासून ज्या काही कामगारांनी त्यांचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय अशांना आता त्यांचा लाभ देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे. आणि खूप साऱ्या म्हणजे हजारामध्ये हा जो काउंट आहे तो गेलेला आहे. हजारो कामगारांनी या 2 ते 3 महिन्यांमध्ये कामगार योजनेअंतर्गत 2025-26 या नवीन वर्षासाठी त्यांच्या मुलांचा शाळेचा खर्च भागवण्यासाठी या शिष्यवृत्तीचा फॉर्म भरून या ठिकाणी त्यांचा संपूर्ण लाभ बँक खात्यामध्ये वितरण झाल्यानंतर प्राप्त करून घेतलेला आहे. आणि जर तुम्ही ही वाट पाहत असाल की आज भरू, उद्या भरू, कागदपत्र गोळा नाही झाली तर लवकरात लवकर आत्ता चालू महिना आहे ऑगस्ट, हा ऑगस्ट महिना संपेपर्यंत तरी संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी क्लिअर करा, रेडी करा
आणि ऑगस्ट नंतर तुमचा जो काही 11वा किंवा तुम्ही आता तुमचा 9वा महिना चालू होईल, त्या 9व्या महिन्यामध्ये संपूर्ण 11 प्रकारचे वेगवेगळे स्कॉलरशिपचे फॉर्म आहेत, ते संपूर्ण फॉर्म भरून टाका. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दरवर्षी एकच फॉर्म भरता येत असतो एका विद्यार्थ्यासाठी. त्यामुळे सर्वप्रथम जाणून घ्या की कोणत्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कोणता फॉर्म भरण्याची गरज आहे. आता मी तुम्हाला समजून सांगतो की तुमचा विद्यार्थी ज्या इयत्तेमध्ये असेल त्या इयत्तेसाठी तुम्ही सायबरमध्ये जा किंवा सेतूमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल की कोणता योजनेचा म्हणजे क्लेम नंबर कितवा भरायचा आहे. तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. जर तुम्ही क्लेम चुकवला तर एकतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल, नाहीतर तुम्हाला 20,000 मिळायचे होते त्या ठिकाणी 10,000चा लाभ मिळणार आहे किंवा ज्या ठिकाणी 60,000 मिळायचे होते त्या ठिकाणी 25 ते 20,000चा लाभ मिळेल. त्यामुळे क्लेम व्यवस्थित जाणून घ्या की जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे. आता जर विद्यार्थी 1ली ते 7वी या वर्गामध्ये शिकत असेल तर त्याला ₹2,500 लाभ दिला जातो आणि यासाठी त्या विद्यार्थ्याला E01 नावाचा क्लेम हा भरायचा असतो. आता हे तर या ठिकाणी क्लिअर झालं. त्यानंतर या ठिकाणी 8वी ते 10वी यांच्यासाठी E02 नावाचा क्लेम आहे आणि त्यांना ₹5,000 अनुदान दिलं जात असतं. त्यानंतर 11वी ते 12वी यांच्यासाठी E03 नावाची स्कीम आहे आणि या विद्यार्थ्यांना ₹10,000 अनुदान हे दिलं जात असतं. त्यानंतर फर्स्ट इयरमध्ये असाल, आता तुम्ही नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजेच त्या ठिकाणी 3 वर्षाचा कालावधी लागत असतो असा कोर्स जर करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 15 ते 25,000 यामध्ये मिळू शकतात आणि या स्कीमचं नाव आहे E04. तुम्हाला 15 ते 25,000 मध्ये या ठिकाणी पैसे मिळू शकतात आणि त्या योजनेचं किंवा त्या क्लेमचं नाव आहे E04. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग करत असाल किंवा कुठलीही फार्मसी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी जर इंजिनिअरिंग करत असाल तर ₹60,000 अनुदान वार्षिक मिळतं आणि जर तुम्ही या ठिकाणी MBBS सारखी कुठल्याही डॉक्टरकीची पदवी करत असाल ज्यामध्ये तुम्हाला डॉक्टरकीचं पद मिळतंय त्यामध्ये तुम्हाला ₹1,00,000 अनुदान कामगार योजनेअंतर्गत दिलं जात असतं आणि ते 100% तुम्हाला मिळतच असतं. त्यामुळे हे जे काही मी तुम्हाला 5 क्लेम सांगितलेत आणि त्यामधला शेवटचा क्लेम आहे E06 म्हणजेच कामगाराची या ठिकाणी पत्नी कुठलंही शिक्षण घेत असेल तर त्या व्यक्तीसाठी त्या कामगाराच्या पत्नीसाठी E06 ही स्कीम आहे आणि त्यामध्ये कुठलंही शिक्षण घेत असेल तर त्यामध्ये ₹1,000 तर 1,00,000 पर्यंतचे संपूर्ण लाभ E06 मध्येच आपल्याला पाहायला मिळतात. आता कामगारांसाठी आनंदाची वार्ता अशी आहे की कामगार आता कुठल्याही अर्जाची कागदपत्र पडताळणी म्हणजे तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायचे, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्हा सुधार केंद्राला या अगोदर व्हेरिफिकेशनसाठी जात होते. एक तुमच्या पसंतीची तारीख निवडून या संदर्भातीलच फेब्रुवारी 2025 मध्ये आनंदाची बातमी पाहायला मिळाली होती, पण ते कामगारांना माहीतच नव्हती. त्यामुळे हा सेपरेट व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कामगारांसाठी आनंदाची वार्ता अशी आहे की कामगार आता कुठल्याही अर्जाचे कागदपत्र पडताळणी म्हणजे तुमचं कोणतं हे असेल स्कॉलरशिप असेल, रिन्युअल असेल, नवीन रजिस्ट्रेशन असेल, यापैकी कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी आपल्या तालुका आणि जिल्हा केंद्राला करू शकतो. एकतर तो तालुक्याला जाऊ शकतो किंवा जिल्ह्याला जाऊ शकतो. आता कामगाराला जे सोपं पडतंय तो कामगार त्या ठिकाणी जाऊन करू शकतो की जेणेकरून त्याचा हेलपाटा वाचणार आहे, वेळ वाचणार आहे आणि टाइम देखील वाचणार आहे. तर कामगार मित्रांनो, आज 11 ऑगस्ट 2025 रोजी ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कळवण्यात आलेली आहे. अजूनही व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून सबस्क्राईब करून घ्या, कारण चॅनलवरती फक्त आणि फक्त कामगार बांधकाम योजनेअंतर्गतचेच व्हिडिओ येत असतात. त्यामध्ये नवीन आलेल्या योजना, नवीन आलेले क्लेम, रिन्युअल कसं करायचं, स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा एक रुपयामध्ये, या संदर्भातील माहिती आणि तुम्हाला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा, व्हिडिओला शेअर करा की जेणेकरून बाकीच्या कामगारांना देखील या संदर्भातील माहिती कळणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो नारायण.